सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आपण पाहणार आहोत 22 फेब्रुवारीचा अंदाज। आपण मागच्याही व्हिडिओमध्ये बरेचसे अंदाज दिले, तुम्हाला त्या पद्धतीने नियोजन करायचे। पण उद्या सकाळपासूनच अचानकच काही भागांमध्ये आभाळ पाहायला मिळेल, तसंही त्याचा अंदाज दिलेलाच आहे। तर मराठवाड्यामध्ये अनेक भागांमध्ये पहाटे सुद्धा शितोडे सातोडे पडण्याची शक्यता आहे। तो भाग म्हणजे सोलापूर, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, नांदेड पट्ट्यातही मोजक्या ठिकाणी, हिंगोली, वाशिममध्येही तुरळक ठिकाणी आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी, परभणीसह लातूर, बीड भागांमध्ये सुद्धा हलक्या सरींची शक्यता आहे। मोठा धोका नाहीये, 4-2 शितोडे तुटल्यासारखे वाटतील आणि काही ठिकाणी पत्रावून पाणी वगैरे अशी कंडिशन आहे। हे वातावरण गरमीचं राहणार आहे आणि सरकत सरकत उद्या 22 तारखेला नांदेडकडे जाऊन ते मिळणार आहे। म्हणजे या 2-3 वाजेपर्यंत हे वातावरण निवळून जाईल या भागांमधलं आणि परत 4-5 वाजता 2:30 वाजता ढग निघायला सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगरला, नाशिक सारख्या ठिकाणी आणि लगेच पुन्हा 22 तारखेला दिवस मावळला की लगेच सांगली जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी आभाळ येईल। स्थानिक वातावरणाचा पडला धोका तर काही सांगितलेलाच नाहीये। लातूर, बीड आणि जालन्यात मंठा वगैरे साईडमध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचे शितोडे पडले तर पडले। आता तुम्ही म्हणताल शितोडे सातोडे सांगताय आणि मोठा पाऊस कधी सांगितलेला ते देखील पहा, मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर उद्या आभाळ येईल, घाबरण्यासारखं काही नाहीये, ठीक आहे। आणि मंगळवारी सुद्धा वातावरण मोठं असणार आहे, ते कसे ते देखील पाहूयात। लातूर जिल्ह्यात 22 तारखेला शितोडे वगैरे राहणार आहेत, नांदेड वगैरे भागात देखील राहणार आहेत। खानदेशला म्हणावा असा धाक नाहीये, आभाळ वगैरे येत राहील, जिरून जाईल, ठीक आहे। आता 23 तारीख बघा, 23 तारखेला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ढग वगैरे निघणं, वातावरण बनणं आणि त्याचे पडसाद बुलढाणा, सिल्लोड वगैरे भागांमध्ये, मालेगावमध्ये तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडला तर पडला अशा प्रकार आहे। मोठं संकट नाही, गारपीट तर आपण बोललेलोच नाहीये। त्यानंतर सोमवारचा 23 तारखेचा वातावरणाची भीती असलेला भाग म्हणजे धर्माबादमध्ये मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो, नांदेडमध्ये देखील पडू शकतो। त्यानंतर कन्नड, सिल्लोडमध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे। लग्न कार्य असतील तर घाबरू नका, हे एक झटका आहे 15-20 मिनिटाचा, नंतर आभाळ जिरून जाईल। त्यानंतर परिस्थिती अशी आहे, जवळपास 24 तारखेची ह्या दिवशी वातावरण थोडं मोठं बनणार आहे तेलंगणा वगैरे मार्गेमध्ये। नागपूर जिल्ह्याला देखील या दिवशी वारं, काहूर, काही ठिकाणी पाऊस वगैरे पडणं अशी घटना होणार आहे। आणि या 24 तारखेचा वातावरणाचा प्रभाव जो आहे तो अहिल्यानगर, पुणे साईडला, नाशिक जिल्ह्यामध्ये, मालेगाव, साक्री आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आभाळ भरगच्च येणार आहे। ज्या भागांमध्ये या 24 तारखेला वातावरण शांत असल्यासारखं वाटेल, पण त्या ठिकाणी सतर्क राहायचं आहे। आणि विषय असा आहे की खानदेशमध्ये जळगाव, शहादा, धुळे जिल्हा, मालेगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा